पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील एसटी बस आगारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवाशांसाठी ही घटना चिंतेची ठरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सफाळे कोरे मार्गावरील एसटी बस उशिरा आल्यामुळे हा वाद निर्माण झाला। बस उशिरा का आली याचा जाब एका प्रवाशाने चालकाला विचारला, मात्र हा साधा प्रश्न पुढे मोठ्या वादात बदलला। प्रवाशाच्या प्रश्नामुळे चालक संतापला असल्याचं सांगितलं जात आहे। अश्वजित कांबळे असं या चालकाचं नाव समोर येत आहे। संतापाच्या भरात त्यांनी आपला संयम गमावला। आरोप असा आहे की चालकाने थेट प्रवाशालाच दमदाटी करण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांनी आपला एसटीचा युनिफॉर्म काढला आणि प्रवाशाला खाली उतरून सामना करण्याचं आव्हान दिलं। ही संपूर्ण घटना बस आगारातच घडत होती आणि त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हा प्रकार पाहिला। काहींनी तर या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। व्हिडिओमध्ये दिसतं की चालक संतप्त अवस्थेत पुढे सरसावत आहे। त्याला थांबवण्याचा प्रयत्न काही सहकाऱ्यांनी केला, मात्र तो कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। एकाने पकडलं तर दुसरा त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होता, पण तरीही चालक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं। यामुळे काही काळासाठी बस आगारात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेदरम्यान काही जण बघ्याच्या भूमिकेत होते, तर काही जण परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र संपूर्ण प्रकारामुळे तिथे मोठी गर्दी जमली होती। या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ही घटना ड्युटीवर असताना घडली। सार्वजनिक सेवेत असताना संयम राखणं अपेक्षित असताना असा प्रकार घडल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। एसटी सेवा ही सामान्य नागरिकांची जीवनरेखा मानली जाते। दररोज हजारो प्रवासी या सेवेमार्फत प्रवास करत असतात। मात्र अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। नेटिझन्सकडून यावर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। काहींनी चालकाच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे, तर काही जणांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सार्वजनिक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने वागणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही किंवा संबंधित चालकावर कोणती कारवाई होणार याबाबत स्पष्टता आलेली नाही। या घटनेनंतर प्रशासन काय भूमिका घेणार आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान नागरिकांनीही अशा प्रसंगी शांतता राखणं आणि परिस्थिती बिघडून न देणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे। ही होती सफाळे येथील एसटी आगारात घडलेली धक्कादायक घटना। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा।